हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर 2-4 दिवसापासून माझी तब्येत खराब आहे आणि त्यासाठी मी काही व्यायाम केला नाही. आणि काल जो व्हिडिओ टाकला होता ना व्यायामचा तो सुद्धा मी आधी बनवला होता, तोच टाकला होता. का तर उठून अशी इच्छाच नव्हती उठून बसायची. उठून बसलं तरी सुद्धा म्हणजे असं सारखं लोळावं वाटायचं, झोपावं वाटायचं आणि जेवण वगैरे सुद्धा जाणे गेलं 2-4 दिवसापासून. तर काल दवाखान्यात गेल्यानंतर थोडंसं बरं वाटले आणि आज उठून बसले. म्हणलं चला आज व्यायाम करणं गरजेचं आहे. नुसतं झोपून राहिले ना तर त्यांनी जास्तच आजारी पडल्यानं वाटते. म्हणलं झोपायला नको. आणि घरामध्ये काम करायला कोणी नसल्यामुळे उठून काम तर करावंच लागतात. तरी सुद्धा झोपायचं, उठायचं, परत काम करायचं. पण व्यायाम करण्याची बिलकुल इच्छा झाली नाही. आणि वातावरण असं खराब झालंय ना तर कधी कुणाला काय होईल ते सुद्धा सांगता येत नाही. त्यासाठी स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या. आता ह्या टायमामध्ये ना 3-4-5 लिटर जेवढं शक्य होईल तेवढं पाणी पिणं खूप गरजेचं आहे. सीझन मध्ये जे फळं भेटतात ना ते सुद्धा खाणं गरजेचं आहे. तर भरपूर पाणी प्या, फळं खा, स्वतःची काळजी घ्या. तर उन्हापासून वाचण्यासाठी एकच करायचं आहे ते म्हणजे उन्हात जाणं कमी करा. घरामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. खूप जास्त काम जरुरी असेल तर तुम्ही बाहेर जा, ते पण स्वतःची काळजी घेऊन जा. जसं की ओढणे बांधून जा, चष्मा घालून जा, टोपी वगैरे घालून जा. आणि जितकं शक्य होईल ना तितकं घरात राहण्याचा प्रयत्न करा. उन्हामध्ये जाऊ नका. मुलांची सुद्धा भरपूर काळजी घ्या. मुलं एवढे नाजूक असतात तर त्यांना बाहेर गेल्यानंतर किंवा कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ शकतो. तर त्यांना सुद्धा भरपूर पाणी प्या. मुलं मनाने पाणी पित नाहीत, त्यांना सांगावंच लागतं की तुम्ही पाणी प्या किंवा पाण्याची आठवण करून द्यावी लागते. तर सगळ्या आयांनी लक्ष सुद्धा करणं गरजेचं आहे. मुलांना पाणी पिणं, पाजणं किंवा शाळेत जाताना बॉटल वगैरे 2-3 जर तुम्ही एक बॉटल देत असाल तर 2 बॉटल भरून द्या. आणि मुलांना सांगा की पाणी पिणं खूप गरजेचं आहे, तुम्ही सुद्धा दररोज पाणी प्या असं सांगा. आता मुलांचे एक्झाम वगैरे चालू आहेत तर मुलांवरती लक्ष द्या, त्यांना टाईमवरती खाणं पिणं सगळं काही करा. आणि चला आपण सुद्धा स्वतःची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. मुलांसोबत आपली सुद्धा काळजी नक्कीच घ्या. भरपूर पाणी प्या, टायमाला जेवण करा, टायमाला झोपा. आणि माझ्यासारखी तब्येत खराब बिलकुल करून घेऊ नका, ठीक आहे? मी सुद्धा माझी तब्येत खराब केली नाही, मी सुद्धा माझी काळजी घेते, तरी सुद्धा माझी तब्येत खराब झाली. आणि आता 2-4 दिवसापासून थोडंसं आता मला सुद्धा बरं वाटायला लागले. पण म्हणलं झोपून राहायचं नाही, आता उठून व्यायाम करते. तर व्यायाम करायला लागले. तर तुम्ही सुद्धा नक्की करा. मी 2 राऊंड करणार आहे 7 व्यायामाचे, 30-30चे. तर तुम्ही सुद्धा, तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही 3 करा, नाही तर 1 करा किंवा 2 करा, जेवढं शक्य होईल तेवढं करा. पण दररोज व्यायाम करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे? तर चला व्यायाम करायला सुरुवात करूया. पूर्ण व्हिडिओ बघा, आवडल्यानंतर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. आणि माझं डेली रुटीन बघायचं असेल तर नैना होळे चॅनलवरती बघू शकता.
तर बघितलं ना आपण किती साधा सिंपल व्यायाम केलेला आहे. असा व्यायाम सगळेजण आरामात करू शकतील. तुम्ही सुद्धा केला असेल तर पटकन मला कमेंटमध्ये सांगा कुणी कुणी हा व्यायाम केलेला आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. दररोज मी सकाळी 11 वाजता व्हिडिओ टाकते, पण तब्येत खराब असल्यापासून जरा टाईम मागे पुढे होत आहे. हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला थोडासा उशिराच भेटेल. पण चला, आवडला असेल तर पटकन लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ उद्या तोपर्यंत बाय बाय.